शासनाची ही मागणी आहे की आम्ही सगळे ड्रायव्हर बंधू एक आहे, ह्याच्यात काही जाती धर्माचा उल्लेख नाही। इथं ड्रायव्हर जर रस्त्याला कोणाचा टायर सुद्धा पंक्चर झालं तर तिथं जात धर्म बघितले नाही जात, फक्त तिथं हे बघितलं जातो का माझा ड्रायव्हर बहुत परेशान आहे। अशा परिस्थितीमध्ये ह्या शासनाने असा कायदा काढला आहे की जर कदाचित ड्रायव्हरकडून ऍक्सिडेंट झाला तर त्याला 10 वर्षाची सजा आणि 7 लाख रुपये भरायचे आहे। ड्रायव्हर जर 7 लाख रुपये जर राहिले असते तर त्यांनी स्वतःचा व्यापार केला असता, ना की जगाचा पोशिंदा बनला असता। ड्रायव्हर पैसे 7 लाख रुपये जर भेटले असते तर ड्रायव्हर जे ते 6,000ची नोकरी लोकांची बोलणे आणि लोकांची रस्त्याची शा खाल्ले नसते। ड्रायव्हर हा फक्त मजबुरीमुळे लेकरा बाळाचं जे उदाहरण करण्यासाठी 5 आणि 6,000 रुपये मध्ये ड्युटी करतो आणि स्वतःचं पोट उपाशी ठेवून जगाचं पोट भरतोय। मला एवढंच सांगायचं आणि ह्याच्यावर मी थांबतो आणि 2 शब्द संपतो। हा कायदा म्हणजे फार मोठा अत्याचार करणारा कायदा आहे। म्हणजे हाफ मर्डरच्या बरोबरीनं सुद्धा त्यापेक्षा जास्त अशी शिक्षा आहे। ड्रायव्हर हा काही स्वतःहून अपघात करतो, अपघात हा शब्द मुळात अपघातानं होणारा असतो आणि अशा वेळेस इतका 7 लाख रुपये दंडासाठी आणि 10 वर्ष कैदेची शिक्षा देण्यासारखा ही जी तरतूद केलेली आहे ती बेकायदेशीर आणि अन्याय करणारी आहे ड्रायव्हर आणि चालक मालक संघटना। त्यामुळं देशभर हे आंदोलन चालू आहे आणि हे आंदोलन तीव्र होणार आहे। त्यामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी ड्रायव्हर चालक मालकांच्या पाठीशी आहे आणि हा कायदा रद्द होईपर्यंत या आंदोलनामध्ये मी सहभागी राहणार। धन्यवाद। वर्षाच्या मी सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माझ्या बांधवांना मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो की नवीन वर्ष सुख आणि समृद्धीचं व भरभराटीचे जावो। आमची मागणी एवढी आहे की केंद्र शासनाने ज्या जाचक अटी घालून जो कायदा मंजूर केलेला आहे की जर ड्रायव्हर दोषी आढळला तर त्याला 10 वर्षाची शिक्षा आणि 7 लाख रुपये दंड अशा प्रकारची त्या घटनेमध्ये तरतूद केलेली आहे, त्या कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे। तरी आमची शासनाला एकच विनंती आहे की एवढा जाचक कायदा तुम्ही ड्रायव्हरला लावू नका, कारण तो खुनी नाही, मर्डर करणारा नाही किंवा चोर लुटेरा नाही। त्याच्याप्रमाणे त्याच्या हैसियतीप्रमाणे तो कलम लागला गेला पाहिजे। म्हणून आमची शासनाला विनंती आहे की हा कायदा, या कायद्यातील तरतुदी या सर्वस्वी शासनाने पाठीमागे घ्याव्या आणि ड्रायव्हरच्या हिताच्या काही तरतुदी त्यामध्ये ॲड कराव्यात, अशा प्रकारची आमची प्रमुख मागणी आहे। धन्यवाद।